मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। सीएसएमटी स्टेशन आणि महानगरपालिकेसमोर मराठा आंदोलकांची गर्दी। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा, ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवर आंदोलक ठाम। सीएसएमटी स्थानकात मराठा आंदोलकांची गर्दी। ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध भागातून आंदोलक मुंबईत दाखल। वाशी रेल्वे स्टेशनवर मराठा आंदोलकांची गर्दी। आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी आंदोलक मुंबईकडे रवाना। तिसऱ्या दिवशी आझाद मैदान परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी। आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, आंदोलकांकडून स्पष्ट। मराठा आरक्षणाबाबत तोडगा न निघाल्यास आणखी काही आंदोलनकर्ते मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता। अनेक ठिकाणांहून मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना। वाशीमध्ये आंदोलकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस। जरांगे बेमुदत आंदोलनावर ठाम। राज्य सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष। रात्री मुख्यमंत्री फडणवीस, विखे पाटील आणि महाजन यांच्यामध्ये बैठक। विखेंनी उपसमिती आणि शिंदे समितीमधील चर्चेचा तपशील हा फडणवीसांसमोर मांडला। बैठकीत 1 तास विविध मुद्द्यांवर चर्चा। मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक। काल विखेंनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर आता आजच्या बैठकीमध्ये काय होणार याकडे लक्ष। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावच्या दौऱ्यावर। गणेशोत्सवानिमित्त शिंदे सहकुटुंब 2 दिवस दरेगावी मुक्कामी असणार। मुंबईमध्ये जरांगेंचं आंदोलन सुरू असताना शिंदे गावी गेल्यानं चर्चांना उधाण। शिंदेंनी प्रश्न सोडवला, मग जरांगे परत का आले हे एकनाथ शिंदे यांना विचारा। मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं शिंदेच देऊ शकतात। जरांगेंच्या आंदोलनावरून राज ठाकरेंचं शिंदेंकडे बोट। राजेश टोपे आज शरद पवार यांना भेटण्याची दाट शक्यता। राजेश टोपे मराठा आंदोलनासंदर्भात पवारांसोबत चर्चा करणार। राजेश टोपेंनी शरद पवार यांच्याकडे वेळ मागितली, सूत्रांची माहिती। तर शरद पवार जरांगेंना भेटणार का याकडेही लक्ष। सरकारच्या प्रतिनिधींची जरांगेंसोबत पहिल्या फेरीची चर्चा। मात्र मराठा कुणबी एकच असा GR काढा। मराठवाड्यातील मराठा सरसकट कुणबी घोषित करा। जरांगेंची शिंदे समितीकडे मागणी। जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदारांनी ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी, अन्यथा ओबीसी समाज तुमच्यावर बहिष्कार टाकेल। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा। सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर मराठा आंदोलकांसाठी या मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्याकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येतील यासाठी प्रयत्न करा। भाजपची कामगिरी विधानसभेप्रमाणे असायला हवी, अमित शहांच्या भाजप नेत्यांना सूचना। राज ठाकरे मुंबईमधील गणेश मंडळांना देणार भेट, तर दर्शनाची सुरुवात माटुंग्याच्या GSB मंडळापासून। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर आज येण्याची शक्यता। पुण्यातील उरुळी कांचन ग्राम सचिवालयाच्या उद्घाटनानिमित्त पवार काका पुतणे एकाच मंचावर। राज्यभरात आज 5 दिवसांच्या बाप्पाला निरोप। अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची सोय। नागपूरमध्ये कोणत्याही तलावात किंवा नदीत विसर्जन करता येणार नाही। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।